नमस्कार, जेताच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण भारंगची भाजी बनवणार आहोत। ही भारंगची भाजी डोंगरात मिळते आणि ही पावसाळ्यात मिळते। ही खायला पण चविष्ट आणि पौष्टिक पण। तर आपण मी इथे वाल घेतलेले आहेत, हे आता आपण भाजून घेणार आहोत। आपल्याला वाल चांगले भाजून घ्यायचे आहे। हे पहा, आपले वाल आता चांगले भाजलेले आहेत। आता आपण हे काढून घेऊया। आता आपण इथे पाणी गरम करत ठेवलेलं आहे। हे भाजलेले वाल आपण ह्याच्यात टाकणार आहोत आणि चांगले शिजवून घेणार आहोत। आपण आता थोडंसं मीठ टाकायचं मध्ये। ही अशी पानं काढून घ्यायची आपल्याला आणि हे देठ आहेत ते काढायचे। ही भाजी पावसाळ्यात मिळते आणि डोंगरात मिळते, अशी इकडे तिकडे नाही मिळत। अशीच आपण सगळे पानं साफ करून घेणार आहोत। ही पहा, मी अशी आता ही सगळी पानं काढून घेतलेली आहेत। आता आपण ही उकडून घेणार आहोत। उकडून म्हणजे एक 5-6 मिनिट पाण्यात गरम करून घेणार आहोत, कारण ही भाजी अशी डायरेक्ट भाजी करायची नसते, ती थोडी शिजवायची असते पाण्यात। आता ही शिजवून घेणार आहोत थोडी 5-6 मिनिट। मी एक 7-8 मिनिट झालेले आहे। आता आपण ही काढून घेऊया। ही अशी थोडी पाण्यात शिजवायची असते। ही आता सगळी काढून घेऊया आणि आपण बारीक चिरून घेऊया। ही पहा, मी आता भाजी कापून घेतलेली आहे। आता आपण भाजी बनवायला घेऊया। आपण भाजी 2 प्रकारची बनवणार आहोत, तर मग चला आपण सुरुवात करूया। आता आपण तेल तापत ठेवलेलं आहे। आता आपण त्यामध्ये राई टाकणार आहोत। आता जिरं टाकणार आहोत। राई जिरं फुलायला लागलं की मग कांदा। कांदा थोडा जास्त घ्यायचा आणि एक 2-3 लसूणच्या पाकळ्या। आता कांदा थोडा शिजू देऊया। कढीपत्ता टाकते मी आता। आपला कांदा चांगला शिजलेला आहे। आता आपण त्यामध्ये हळद, हिंग आणि आपला घरगुती मसाला टाकते 1 चमचा। हे मिक्स करून घ्या। आता आता आपण यामध्ये भाजलेले वाल मगाशी आणि चांगले उकडून घेतलेले ते टाकणार आहोत। आता आपण यामध्ये भारंगची भाजी टाकणार आहोत। मिक्स करा। आता मीठ टाकूया। आपण दाण्यामध्ये पण मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे कमी टाकूया आणि आता मिक्स करा
आणि झाकण ठेवून एक 5-6 मिनिट वाट पाहूया. कढईत तेल टाकलेलं आहे. आता आपण त्यामध्ये राई टाकणार आहोत. राई फुलली की मग आपण जिरं टाकणार आहोत. राई जिरं फुललं की मग आपण यामध्ये कांदा मिरची टाकणार आहोत. आपण मगाशी भारंगच्या भाजीत भाजलेले वाल टाकलेले. आता आपण यामध्ये भाजलेले वाल नाही, फक्त कांदा मिरची टाकून ही भाजी बनवणार आहोत. आणि आता यामध्ये कढीपत्ता टाकणार आहोत. आपला कांदा चांगला शिजलेला आहे. त्यामध्ये हळद टाकूया आणि हिंग. आता भाजी टाकूया. ही रानभाजी अशी पौष्टिक पण असते आणि चवीला पण मस्त लागते. अशी नेहमी नाही मिळत, ती पावसाळ्यातच मिळते. आता मीठ टाकूया. आता ही पण झाकण ठेवून एक 5-6 मिनिट वाट पाहूया. आता आपण यामध्ये ओलं खोबरं टाकणार आहोत. ओलं खोबरं जास्त टाका. आपली भाजी चांगली शिजलेली आहे. 1-2 मिनिटांनी गॅस बंद करूया. आता आपली भाजी पण शिजलेली आहे. यामध्ये ओलं खोबरं टाका आणि मिक्स करून घेऊया. एक 2-3 मिनिटांनी गॅस बंद करूया. आपल्या दोन्ही भाज्या रेडी झालेल्या आहेत. आता आपण सर्व करायला घेऊया. या भाजीत मी भाजलेले वालाचे दाणे टाकलेले आहेत. तुम्हाला किती हवे त्याप्रमाणे. तुम्हाला जर भाजलेले वाल कमी टाकायचे असतील तर टाकू शकता. काहींना वाल जास्त आवडतात, त्यामुळे जास्त टाका किंवा कमी टाका. आता भाजलेले वाल न टाकलेली भाजी सर्व करूया. या दोन्ही भाज्या खूप छान लागतात. पावसाळ्यात तुम्ही एकदा तरी ही नक्की बनवून पहा आणि खाऊन पण बघा. ही भाजी कशासोबत खायची तर मस्त की गरम गरम भाकरी किंवा भातासोबत पण छान लागते आणि चपातीसोबत पण छान लागते. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.